स्वतःला दूर ठेवू शकत नाही याचा प्रत्यय आपण पाहतोय. आज आमचे पोलीस अधिकारी साहेब सुद्धा मान्यवर कक्षामध्ये मला एक सामना आठवतोय. नक्कीच चेंडू टाकल्यानंतर त्या ठिकाणी मी उल्लेख करेन. याला होता कव्हरच्या दिशेने फटका, चेंडू हवेत, मात्र एक धाव पूर्ण केली जाते. यस, दीपक पॅकेजिंगचे प्रोप्रायटर रमेशजी प्रजापती यांचं आगमन झालंय. त्यांचंही स्वागत आणि सन्मान करायचंय. ज्ञानेश्वर पाटील आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचंय. याला फुलटॉस चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू जाते मिड विकेटला, सीमा रेषेच्या बाहेर जात असं वाटत असताना मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण डीप मिड विकेटला. येस, रमेशजी प्रजापती यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. दीपक पॅकेजिंगचे प्रोप्रायटर भावेश नाईक आपल्या शुभास्ते यांचं स्वागत आणि सन्मान करत आहे. येस, आमचे सचिव बीजेपीचे सचिव शिवसेना सचिव जयजी भगत यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. आणि विशेष म्हणजे त्यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय, कारण त्यांनी यासाठी बाईक आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे. त्याबद्दल त्यांचं मॅन ऑफ द सिरीज साठी जी बाईक आहे ती त्यांनी स्पॉन्सर केली आहे, त्यांचं खूप खूप आभार. काय क्षेत्ररक्षण केलेलं आहे लॉंग ऑनला. एक क्षण असं वाटलं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, मात्र 2 धावा आपल्या संघासाठी हा क्षेत्ररक्षक 4 धावा वाचवतोय. धावसंख्या 2 न वाढते, धावसंख्या झालेली आहे 11. चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण आपण पाहतोय सलामीची जोडी खेळपट्टीवर आणि चांगली सुरुवात, खास करून प्रकाश आक्रमक झालेला आहे. आणि विशेष म्हणजे आपण पाहतोय की संघाचा कॅप्टन भरत देवळीकर यांनी स्ट्राईक रोटेट केल्याने प्रकाशला जास्तीत जास्त संधी दिलेली आहे. क्रिकेट असा एक खेळ आहे, खर तर मित्रांनो भारताचा राष्ट्रीय खेळ जो आहे तो हॉकी आहे, पण क्रिकेटला इतकं ग्लॅमर आहे तितकं ग्लॅमर हॉकीला नाहीये. कारण तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की 1928, 1932, 1936, 1948, 1952, 1956, 1964 आणि 1980 मध्ये ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल भारताने मिळवलं होतं. पण तो सुवर्ण काळ आता संपलेला आहे. एक काळ असा होता की दबदबा होता हॉकीवर, मात्र आज कुठेतरी पात्रता फेरीसाठी संघर्ष करावा लागतोय भारताला. आणि एकदा तर 1936 मध्ये बर्लिन मध्ये ध्यानचंद सरांच्या जेव्हा होते, बर्लिनची अभेद्य भिंत छेडली होती. बर्लिन जर्मनी संघाचा पराभव केला होता हॉकीमध्ये भारताने 1936 मध्ये. आज मात्र ही गोष्ट स्वप्नवत वाटते. योगेश वसंत पाटील नंदकिशोर खारबाचे सरेश्वर यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत अध्यक्षांना, खास करून प्रतापशील पाटील यांना. त्याचबरोबर चिंतामण रामकृष्ण पाटील दापोडे एक्सप्रेस गोलंदाज यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. जगदीश यावर स्टेप आउट जो फटका खेळले, काय फटका खेळलेला आहे, ताकदवर फटका, चेंडू सरळ जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, दर्जेदार षटकार. स्टेप आउट झाला होता आणि काय फटका खेळलेला आहे. तिन्ही गोष्टी बघायला मिळाल्या, फुटवर्क, टायमिंग, ताकद, आणि चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर गेला होता, दर्जेदार षटकार. धावसंख्या वेगाने वाढते 17. जगदीश राईट आर्म स्लोअर वन, चेंडूचा वेग कमी केला होता, हवेत फटका खेळलेला आहे, झेल सुटतोय, जीवनदान मिळतंय. 2 धावाही मिळत आहेत. 3री धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा सहजगत्या पूर्ण होणार आहेत. मित्रांनो, तुम्ही जेव्हा झेल सोडता तेव्हा बऱ्याचशा वेळेला सामन्याला काळ्याटणी मिळते. आंतरराष्ट्रीय खेळाचा विचार करा.
1983 मध्ये कपिल देवने घेतलेला झेल, रिलायन्स कप 1987 मध्ये वानखेडे स्टेडियमवर माईक गॅटिंगने घेतलेला कपिल देवचा झेल, वर्ल्ड कप 99 मध्ये हर्षल गिबने सोडलेला स्टीवचा झेल. तुम्ही जेव्हा घेता सामन्याला काळ्या टीममध्ये झेल सोडला की बऱ्याचशा वेळेला तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागतं. धावसंख्या 20 झालेली आहे, 20. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात बघायला मिळते कान्हाई स्पोर्ट्स पाईच्या माध्यमातून. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यष्टीरक्षकाचा वेध घेतला जातोय. निर्धावच्या रूपानं चेंडूची समाप्ती झालेली. धावसंख्या स्थिर आहे 20 आणि एक वेगवान पार्टनरशिप बघायला मिळते. आणि मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर तुम्हाला एक वेगवान पार्टनरशिप आणि वन हॅज टू प्ले अँकर रोल. कोणीतरी खेळपट्टीवर थांबून राहणं गरजेचं असतं. चेंज ऑफ पेस, चेंडूचा वेग कमी केलेला आहे, मात्र चेंडू वळतोय उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. धावसंख्या 1 न वाढते धावसंख्या झाली 21, 21. कान्हाई स्पोर्ट्स पाई विरुद्ध नंदकिशोर खारबाव ए. संदेशाने आधी चांगलं ओपिनियन दिलं होतं की आम्ही मैत्रीपूर्ण लढत असणार आहे आणि हेच असणं फार गरजेचं आहे. फुलटॉस चेंडू, मात्र फायदा उचलता आलेला नाही. मिड विकेटला कॅप्टन संदेश सज्ज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल आणि एका धाव्याने धावसंख्या झालेली 22, 22. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. 22 धावांची एक पार्टनरशिप बघायला मिळते. यावर मात्र स्टेप आउटून फटका, क्रिकेट मधला सुरक्षित फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र दुसऱ्या प्रयत्नात सुद्धा झेल घेण्यात यश आलेले नाही. काय भरत देवलीकरची फलंदाजी पाहण्यासारखी आहे. धावसंख्या झाली 24. असं वाटतं की भरत देवलीकर टच मध्ये असावा, सराव चांगला असावा, कारण कित्येक वर्षानंतर जवळपास मला वाटते मागच्या वर्षीच आगमन झालं होतं 40+ संघामध्ये. काय फलंदाजी बघायला मिळते. 24 धावा झालेल्या आहेत. पुन्हा स्टेप आउट. याला मध्ये टायमिंग साधता आलेलं नाही. चेंडू हवेत झेल होण्यासारखी संभावना नाहीये, कारण नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव घेण्याची संधी मिळते. ड्रिंक्स इंटरव्हल असणार आहे. 2 षटकांनंतर पाण्याची व्यवस्था करायची आहे. त्यानंतर पाणी घेऊन जायचं नाहीये, कारण 2 षटके संपल्यानंतर ड्रिंक्स इंटरव्हल असेल. यस, घेऊन जायचंय पाणी आपण, कारण 2 षटके संपल्यानंतर जायचंय. लक्षात घ्यायचंय, कारण 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 25 धावांची पार्टनरशिप आणि प्रोजेक्टेड स्कोर जर आपण बघितला 50. आमचे एक्सपर्ट स्कोरर या ठिकाणी माहिती येतात, आमचे टीव्ही स्कोरर सुद्धा माहिती येतात की प्रोजेक्टेड स्कोर 50 होऊ शकतो. याचप्रमाणे धावसंख्या जर जमवली तर मध्ये उल्लेख केला होता या ठिकाणी आम्ही कोणगाव या ठिकाणी सावंत सर होते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोणगाव पोलीस स्टेशनचे. त्यांनी पोलीस जनता दोस्ती चषक असं एक स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि संपूर्ण प्रेक्षक जनता तसेच पोलीस डिपार्टमेंट या दोघांमध्ये एक समन्वय साधावा त्या ठिकाणी त्या चषकाचं आयोजन केलं होतं. आणि त्यांचा सुद्धा दुसरा एक उपक्रम होता की झाडे लावा झाडे जगवा. येस, आणि खास करून पर्यावरणामध्ये त्यांचं नाव प्रामुख्याने घेतलं तर सयाजी शिंदे सर त्या ठिकाणी आलेले होते. त्यांनी सुद्धा मार्गदर्शन केलं होतं. डीसीपी महेश पाटील साहेब सुद्धा त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती स्पर्धा झाली होती आणि खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी नियोजन केलं होतं सावंत सरांनी. आणि उद्देशी चांगल्या प्रकारे केला होता की समन्वय असणं, कुठेतरी जे गैरसमज निर्माण होतात की जनता आणि पोलीस यांच्यामध्ये, ते पूर्णपणे दूर व्हावे या अनुषंगाने त्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या ठिकाणी उल्लेख करण्याचा उद्देश हाच आहे की या ठिकाणी सुद्धा आमचे विद्यमान पोलीस अधिकारी मान्यवर कक्षामध्ये आहेत. यस, चोरोबा कोण संघाने प्रतिनिधित्व केलं होतं आणि अतिशय उत्कृष्ट स्पर्धा होती. कोहली सरांच्या जोडीला मलाही त्या ठिकाणी समालोचनाची संधी मिळाली होती आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून पोलीस आणि जनता यांच्यामध्ये एक समन्वय साधण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक चांगली सुरुवात, 25 धावांची एक पार्टनरशिप दोघांमध्ये बघायला मिळाली, खास करून प्रकाश आणि भरत देवळीकर. आता मात्र गोलंदाजीसाठी भरत येतोय. यावेळेला पुन्हा एकदा स्टेप आउट फटका खेळलेला आहे. सेफ फटका. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट.
डाऊन दी ग्राउंडचा फटका बघायला मिळतोय. ऑन दी राईटचा फटका, चेंडू सरळ जातोय. क्रिकेट मधला सर्वात सुरक्षित फटका षटकार. आज भरत देवळीकर कॅप्टन इनिंग खेळताना दिसतोय. येस, भरत देवलीकर यांनी एकही चुकीचा फटका मारलेला नाहीये. असं वाटतंय की पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन आलेले आहेत. 20 धावांवर खेळतोय आणि त्यामध्ये पाहतोय आपण 2 षटकार मारलेले आहेत. षटकांनी धावसंख्या सुद्धा वेगाने वाढते. 31-31. भरत टू भरत. याला मात्र लेट कट. सुंदर फटका स्लाइस केलेला आहे गलीकडे. दोन धावा पूर्ण होत आहेत. पुढील सामन्यासाठी गावदेव चौटा डुंगे आणि जयदुर्गा स्पोर्ट्स सुरई दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचंय. जयदुर्गा सुरई आणि गावदेव चौटा डुंगे पुढील सामना हा होणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. भरतसाठी सुवर्ण संधी कल्पेश पाटील मरोई दिवे संघाचे जे नामांकित खेळाडू आहेत त्यांच्याकडनं जर हॅट्रिक केली, विकेट हॅट्रिक, तर भरतसाठी 3,333 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. याला मात्र थोडासा बॅकफुट लावून फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जातो डीप मिड ऑनला. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 34. यावेळेला फुलटॉस चेंडू स्वंग केलेला आहे. चेंडू हवेत आहे. यावेळेला मात्र संदेशाची कुठल्या प्रकारची चूक नाहीये. चांगला झेल घेतोय आणि पहिली सफलता मिळते. पण एक मात्र आहे की एक चांगली पार्टनरशिप या स्पर्धेमधली पहिली सर्वाधिक पार्टनरशिप बघायला मिळते. आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम माहिती पोहोचत आहेत की 34 धावांची पार्टनरशिप करून बाद झालेला आहे तो प्रकाश. आता मात्र खेळण्यासाठी कोणी ते बघायचं आहे. परत त्यांनी सांगितलं होतं की आमचे आज 2 खेळाडू नाही आहेत, पण त्याच्या अनुपस्थितीमध्ये एक चांगली कामगिरी सुद्धा कॅप्टन लिडिंग फ्रंट आपण म्हणतोय त्याप्रमाणे लिडिंग करताना भरत देवळीकर आता मात्र खेळण्यासाठी येतोय. विश्वनाथ अष्टपैलू खेळाडू आहे, कारण एक उत्कृष्ट गोलंदाज सुद्धा आहे. विश्वनाथ खारखंडी त्यावेळेला खेळलेला चेंडू सरळ जातोय तो डीप मिडॉनला. पस्तीस धावा झाल्या. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. आज विलासपूर राणा संघाचे जे रेग्युलर क्रिकेटर्स आहेत खूप मेहनत घेतात ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. यावेळी मात्र जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. विलासपूर राणा संघाचे रेग्युलर खेळाडू खूप मेहनत घेतात. खास करून संघाचा कर्णधार चिराग माळी, भावेश नाईक, राहुल माळी, नितीन सर्वच ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी अपार मेहनत घेत आहेत. त्यांच्यासोबत खास करून एक मी या ठिकाणी प्रशंसा करेन फोकसमॅन रमेश तरे यांची सुद्धा एक अपार मेहनत. जे स्वतः सचिव आहेत न्यू पोल्ट्रीचे, त्यांची सुद्धा ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी अपार मेहनत. अगदी प्रताप शेठ पाटील, त्याचबरोबर राजेंद्रजी भोईर यांच्या खांद्याला खांदा लावून रमेश तरे मेहनत करतायत. रवींद्र पाटील यांची सुद्धा एक अपार मेहनत स्पर्धा संपन्न करण्यासाठी. यस, दोन्ही संघांना सुवर्ण संधी असेल. षटकारांची हॅट्रिक करता फलंदाज किंवा गोलंदाज विकेटची हॅट्रिक करता तर या स्पर्धेचे सर्वेसर्वा प्रतापदादा पाटील यांच्याकडून 1,001 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालेले. गोलंदाजीसाठी येतोय कुमार. सज्ज होईल भरत, संघाचा कॅप्टन कर्णधार. आतापर्यंत तरी उत्कृष्ट फलंदाजी करताना पाहतोय. 2 षटकार आणि 24 धावांवर खेळतोय आणि धावसंख्या आहे 35. कुमारसाठी 500 रुपये हॅट्रिक साठी, विकेट हॅट्रिक साठी. मरोईचे कल्पेश पाटील यांच्याकडून. मंगेशजी उबाळे यांचे आगमन झालेलं आहे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहणार, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 11 चेंडू मधून पहिला डॉट चेंडू खेळलेला आहे. आपण पाहतोय पहिला डॉट चेंडू भरत
देवळकर खेळताना आपण पाहतोय. यावेळी मात्र ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला कव्हरच्या दिशेने. पहिली धाव वेगात पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. संबल होतोय. खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या होती 37 37. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात सभापती चषक 2021 या स्पर्धेला आज प्रारंभ झाला. आज आपण न्यू 40 जी संघटना आहे आणि त्याचे सर्व आहेत. संस्थापक अध्यक्ष आहेत प्रताप शेठ पाटील. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू होता. वेगवान चेंडू होता. थोडा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू थोडा शॉर्ट गुडलेन स्पॉट जो कुठेतरी त्या ठिकाणी पडून थोडासा बाउन्स झाला आणि यष्टी रक्षकाचा वेध घेतला. कुमार राईट आर्म. याला पुन्हा एकदा टायमिंग साधता आलेलं नाही. चेंडू मात्र जातोय गलीकडे. तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एक धाव घेण्याची संधी मिळते. एका धाव्याने धावसंख्या वाढतोय 38. या षटकामध्ये मात्र कुठेतरी धावसंख्येला लगाम लावलेला, कारण आपण पाहतो की 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. कमबॅक करताना पाहतोय कुमार यास. कुमार राईट आर्म. यावेळेला मात्र पुन्हा एक चांगला चेंडू आहे. काय कमबॅक करताना पाहतोय आपण. असं वाटलं होतं की धावसंख्या 45+ सहजगत्या होईल, पण शेवटच्या षटकामध्ये जी गोलंदाजी हाताळलेली आहे कुमार याने कमबॅक केलेला आहे. पहिल्या षटकामध्ये बघितलं आपण 11 धावा, दुसऱ्या षटकात 14 धावा, तिसऱ्या षटकात 10 धावा आणि या षटकात मात्र एक किफायती गोलंदाजी. याला पुन्हा टायमिंग साधता आलेलं नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. ढूंढते रह जाओगे. थ्रम्बल होते त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक 2 धावा मिळत आहेत आणि 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली 40 40 धावा 41 धावांचं लक्ष्य. यानंतर दरम्यान भोपी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. नक्कीच ऍक्शन मध्ये दिसणार आहेत. ड्रेसिंग मारून आलेले आहेत. आपण त्यांना विलासमती राहणार संघामधून ऍक्शन मध्ये पाहू शकतो. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. पुढील नाणेफीसाठी मी आमंत्रित करतोय मान्यवर कक्षामधून मान्य श्री जय भगत, शिवसेना सचिव भिवंडी ग्रामीण, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे एक यंग जनरेशन कार्यकर्ते ओमकारजी पांडे, विद्यमान सदस्य ग्रामपंचायत राहणार मान्य श्री मंगेश उबाळे. या तिन्ही मान्यवरांनी विनंती असेल आपण पुढील सामन्याचा नाणेफेक करण्यासाठी यायचंय. चला, जयदुर्गा सोरई अगेन्स्ट गावदेव चौटा डुंगे या दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेच यायचा नाणेफेकीसाठी. डुंगे संघाचा संघनायक गावदेव डुंगे विपक्ष जयदुर्ग सूर्य. दोन संघामधून पुढील नाणेफेकीच्या नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतो मान्यवर कक्षामधून मान्यश्री जय भगत साहेब, शिवसेना सचिव भिवंडी ग्रामीण, त्याचबरोबर ओमकारजी पांडे आणि विद्यमान सदस्य ग्रामपंचायत राणाल मंगेश उबाळे. दोन्ही संघांच्या माहितीसाठी आणि त्याचबरोबर आमच्या मान्यवरांच्या माहितीसाठी स्पेशल कॉईन या स्पर्धेसाठी बनवले गेले. एका बाजूला या स्पर्धेचा ऑर्गनाइज संघ आहे विलास स्पोर्ट्स राहणार, दुसऱ्या बाजूला सभापती चषक एवन जोडी आपण पाहतोय सभापती चषक 2021 असं नाण्याचं स्वरूप आहे. मान्यवरांना विनंती आपण नाणं उडवायचंय. कोण बोलतं डिसाईड करा.
सभापती चषक असं म्हणणं आहे. अगेन्स्ट पडतोय विलास स्पोर्ट्स. मान्यवरांना विनंती केला पण मान्यवर कक्षामध्ये जाऊन पुण्याची एकदा विराजमान व्हायचं आहे. जिंकलेली आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण 4 षटकांचा निर्धारित सामना आहे. जरी संघ नौका असला तरी मात्र या संघाकडे बॅटिंग लाईन अतिशय उत्तम आहे. डुंगे संघ आपण पाहिला रजनी स्पर्धेमधून आपण भरत देवळीकरांची जो स्पर्धा पाहिली रजनी स्पर्धेमध्ये या संघाने खरोखर अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली. एक नौका संघ जरी असला तरी मात्र या संघाकडे बॅटिंग लाईनअप फलंदाजी अतिशय चांगली आहे. मात्र या सामन्यामधून या संघाला आपण कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? नक्कीच संघ या चांगला आहे ठिकाणी आणि कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. तालुका क्रिकेटचा जर आपण विचार केला सध्या तुमचा संघ रँकिंग नंबर 1चा संघ आहे. उत्कृष्ट कामगिरी करतोय आणि या महत्त्वाच्या सामन्यामधून या अगोदर आपण एक सामना जिंकलेलं चांगलं सातत्य त्या सामन्यामधून आपल्याला पाहायला मिळेल आणि तीच पुनरावृत्ती ते सातत्य या सामन्यामधून बघायला मिळेल. नक्कीच आतापर्यंत तालुका क्रिकेटमध्ये बऱ्याच स्पर्धा खेळल्या मात्र ही एक स्पर्धा अशी हटके स्पर्धा आहे. खास करून अध्यक्षांची स्पर्धा आहे. काय वाटतं? स्पर्धा खूप चांगली आहे आणि सभापती चषक म्हणजे खूप चांगली स्पर्धा आणि त्यांचं आयोजन नियोजन खूप चांगलं आहे. त्यांना मला बोलवलं त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा आभार आहे. धन्यवाद संजू. त्यानंतर दिलीप भाऊ आपण नाणेफेकारला सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपण नाणेफेक जिंकली असती तर आपला निर्णय काय असता? नाही, आम्ही क्षेत्ररक्षण केलं असतं पण आमच्या मनाविरुद्ध झालेलं आहे. आता मात्र प्रवाहाच्या अगेन्स्ट जायचं आहे. कुठेतरी फलंदाजी करायची आहे. कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? 40+ पुढे जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. 40+ निश्चित एक सेफ धावसंख्या असेल मात्र धाव करण्यासाठी फलंदाजी फार महत्त्वाची आहे. आणि आपल्या संघामधून कोण असे ट्रम्पकार्ड फलंदाज असतील की ज्यांच्याकडे जास्त अपेक्षा आहे? किशोर बुवा आहे, भागवत पाटील आहे, विश्वनाथ पाटील आहे, सोजन पाटील आहे, यांच्याकडनं मला 100% अपेक्षा आहे. आतापर्यंत आपण बऱ्याच स्पर्धा केल्यात मात्र ही जी स्पर्धा आहे प्रताप भाऊंची काय वाटतं? खूप सुंदर आयोजन केलेलं आहे साहेबांनी आणि या टुर्नामेंटमध्ये जो आम्हाला सहभाग दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. माझ्या समेत आपण पाहिलं गावदेव चौटा संघाचे संघनायक दिलीप पाटील त्याचबरोबर जेतुर्ग संघाचे संजय पाटील. दोन्ही संघांना मी ऑल दी बेस्ट करतोय. ब्रेकिंग न्यूज ग्राउंडमधून येते. नाणेफेक झालेली नाणेफेकीचा कोल सोयी संघाच्या बाजूने लागतो आणि प्रथम क्षेत्र स्वीकारलं जातं आणि खास करून आमंत्रित केलं जातं डोंगे संघाला फलंदाजीसाठी. ऑल टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू मोहनदादा भोयर. संदेश आणि भरत ही सलामीची जोडी नंदकिशोर खारभाव ए संघाकडून 41 धावांचं लक्ष आहे आणि 41 धावांचं लक्ष रोखण्यासाठी पहिला गोलंदाज जो आहे तो विश्वनाथ गोलंदाजीची सुरुवात करतोय. कानाई स्पोर्ट पाय आणि नंदकिशोर खारभाव या दोन संघामध्ये आपण सामना पाहतोय. प्रवेश देवळीकर ह्या संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत मात्र आज आय थिंक ते या संघामध्ये सामील नाही आहेत. मात्र प्रवेश देवळीकर यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. सामना पंच 2 मिनिटं थांबवायचा. आमचे निरीक्षक काही सूचना देतील त्या आपण पाळायच्या आहेत. यस, कर्णधार संदेश आणि कर्णधार देवलीकर फक्त दोघेच आपण निरीक्षकांपर्यंत यायचंय आणि निरीक्षकांशी चर्चा करायची. बाकी कुणी येऊ नका प्लीज. फक्त देवलीकर. यस, ओनली कॅप्टन कानाई पाये संघाचे देवलीकर. शीतला देवीची कृपा झाली रानल गावावरी. भिवंडी पंचायत समिती ललिता सभापती झाली.
शितला देवीची कृपा हो झाली रानल गावावरी. ठाणे जिल्हा परिषद समिती सपना सभापती झाली. पाटील परिवार हो झाला या नंदी. स्वतः पाटील हो झाला या नंदी. शीतला देवीची कृपा हो झाली रानर गावावरी. भिवंडी पंचायत समिती ललिता सभापती झाली. तर हे जे गीत आपण ऐकलं मित्रांनो, ते भागवत पाटील यांच्या मार्फत संगीतबद्ध केलं गेलं होतं. धन्यवाद भागवत पाटील. गावदेव चौठा या संघाचे अष्टपैलू खेळाडू आहेत, क्लासिकल पर्सनॅलिटी. थँक्यू. विश्वनाथ गोलंदाजी सुरुवात करतोय. राटाम राऊंड द विकेट. पहिला चेंडू बॅकफुटला गेला होता, फलंदाज संदेश. मात्र बॉल बॅटला लागलेला नाहीये. चेंडू बॉल जातोय शॉर्ट थर्डमॅनला. धाव मात्र मिळत नाही. 41 धावांचं लक्ष. बघा 40+ क्रिकेटर जेव्हा घरातून निघतात क्रिकेट खेळायला, लाईव्ह स्पर्धा असली की ती घरात सांगतात की नक्कीच आज मी टीव्हीवर दिसणार आहे. परिवाराला सांगतात की तुम्ही टीव्ही चालू ठेवा. त्याचप्रमाणे अजित गोराटकर यांनीही घरी सांगितलेले आहे आणि त्यांच्या पत्नी राजश्री गोराटकर यांच्याकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. हो, चांगला फटका. पॉइंटला चकवून चेंडू जाईल डी पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार. रानल गावानं दिली हो साथ खासदार साहेबांच्या आशीर्वादानं. रानर गावानं दिल्ली हो साथ कपिल पाटलांच्या आशीर्वादानं. झालाय रवींद्रला थँक्यू डीजे. पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. भागवत पाटील हे एक सुंदर गीत आपल्यापर्यंत पेश केलेलं आहे. विश्वनाथ सज्ज होतोय पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षण बघूया. यष्टीरक्षक देवलीकर यष्टांपासून दूर. शॉर्ट थर्डमॅन पॉइंट कव्हर मिड ऑफ असं क्षेत्ररक्षण ऑफ साईडला. चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते विश्वनाथ. राऊंड द विकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मित्रांनो आज बरोबर 5:30 वाजता या ठिकाणी जे एक गाव एक गट ग्रामीण संघामधून खेळणारे जे संघ आहेत, संघातील कर्णधार किंवा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. कारण त्यांचा लॉट लाईव्ह लॉट या ठिकाणी होणार आहे. तर संघ कॅप्टन किंवा प्रतिनिधीने उपस्थित राहायचं आहे. 5:30 वाजता बरोबर उपस्थित राहायचं आहे. येस, भिवंडी ठाणे जिल्हा ओपन जी स्पर्धा होणार आहे एक गाव ग्रामीण, त्याचा लॉट आज पाडण्यात येणार आहे. सर्व संघांना विनंती असेल आपला प्रतिनिधी अथवा कर्णधार पाठवायचे. संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 5. शिवाजी भुरे याला आपण पाहू शकता. लॉंगॉनला फेमस प्लेअर आहे. एक समाजसेवक आणि सामाजिक कार्यकर्ता शिवाजी आपण पाहतोय. शिवाजीला लॉंगॉनला स्टेटर लॉंगॉनला. यानंतर बिग मॅच गावदेव चौटा डुंगे वर्सेस जयदुर्गा स्पोर्ट सुरई. जयदुर्गा सुरई संघाने नाणेफेक जिंकलेले क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि गावदेव चौटा डुंगे संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे. त्यानंतर शेवटच्या सामन्यात आपण पाहणार आहोत चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध विलासमती राणाल. आज विलासमती राणाल संघाचे प्रेक्षक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. मात्र त्यांचा संघ अंतिम सामन्यामध्ये आजच्या दिवसात ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. सुरेख फटका. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू टोलवलेला आहे. धाव मिळेल 1. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. आता मात्र गडबड होते दोन्ही फलंदाजामध्ये. ताळमेळ बघितला नव्हता. 2 धावा मिळत नाही. फक्त 1 धाव पूर्ण. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल नंदकिशोर खरबाव ए संघाची 41 धावांचा पाठलाग करताना 6.
विश्वनाथ संदेश. हो हो, व्हाट अ शॉट. स्लॉग स्वीप, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. या फटक्याबद्दल मी इतकंच म्हणेन की चेंडू आला बॅटच्या स्लॉट मध्ये आणि जाऊन पडला लाखोंच्या प्लॉट मध्ये. या षटकाराने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 12 नंदकिशोर खारबाव ए संघाची. मित्र, आपण जी स्पर्धा पाहतोय सभापती चषक 2021 या स्पर्धेला आणि खास करून दोन्ही संघांना ऑल द बेस्ट केलं जातं. भिवंडी क्रिकेट असोसिएशन नवीन पोटबिल संघटनेचे सन्मानी उपाध्यक्ष आहेत आणि नंदकिशोर खारबाव संघाचे कर्ता धर्ता आहेत मान्य श्री योगेश वसंत पाटील साहेब यांच्याकडनं दोन्ही संघ आणि त्याचबरोबर अध्यक्ष साहेबांना या स्पर्धेसाठी ऑल द बेस्ट केलं जातं. धन्यवाद योगेश पाटील. सध्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहता. त्याचबरोबर दापोडा एक्सप्रेस या नावानं ज्याची ओळख आहे उत्कृष्ट गोलंदाज चिंतामण रामकृष्ण पाटील यांच्याकडनं खास करून अध्यक्षांना या स्पर्धेसाठी ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद चिंतामण पाटील, आपलेही मनापासून आभार. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहता. 18 चेंडू 29 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागलेल्या आहेत 12. जो षटकार खेचला होता विश्वनाथच्या गोलंदाजीवर संदेशने, त्या षटकाराने नक्कीच धावसंख्येला आकार मिळालेला आहे. संदेशची खासियत आहे नेहमीच सलामीसाठी हा फलंदाजीसाठी येतोय आणि आपल्या संघाला महत्वपूर्ण अशी सलामीची पार्टनरशिप करून देत असतो. गोलंदाजी करताना या गोलंदाजाने एक रेकॉर्ड केलेला आहे. लगातार 4 सामन्यामध्ये विकेट हॅट्रिक या गोलंदाजाने पूर्ण केले संदेश पाटील याने. आणि त्याचा जर विक्रम मोडला एनी टाइम 4 सामन्यामध्ये 4 हॅट्रिक करता तर 5,000 रुपयांचं पारितोषिक त्याच्याच माध्यमातून देण्यात येईल. प्रकाश सज्ज होतोय. सुरेख चेंडू, चेंडूला खेळून काढलेला आहे लॉंगॉन क्षेत्रामध्ये. चांगले क्षेत्ररक्षण अजित गोराटकर कडून. सॉरी, आणि अशा प्रकारे आपण पाहतोय धावबाद झालेला आहे फलंदाज. ₹500 जे पारितोषिक लावलं होतं मात्र फलंदाज बाद झालेला आहे धावबादच्या रूपाने. षटकारांच्या हॅट्रिकसाठी ₹500 पारितोषिक. यस, वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं. यानंतर अजून 2 सामने होणार आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. आणि मिडल कॉन्फरन्स जे फक्त 2 षटकानंतर असणार आहे. ड्रिंक्स इंटरव्हल 2 षटक संपल्यानंतर असेल. मध्ये कोणीही पाणी घेऊन जायचं नाहीये. पाणी त्याबरोबर संदेश घेऊन जायचं नाहीये. 2 षटकानंतर आपण किती पाणी घेऊन जाऊ शकता, त्याच्याबरोबर किती मेसेजेस संदेश घेऊन जाऊ शकता. यस, डीप बॅटिंग लाईनअप आहे नंदकिशोर खारबाव ए संघाकडे. नवीन फलंदाज संदीप, अजूनही राजा, अजित गोराटकर, कुमार असे चांगले तगडे फलंदाज या संघाकडे आहेत. आणि 41 धावा पूर्ण करण्यासाठी एक चांगली फलंदाजी करावी लागेल या फलंदाजांना. प्रकाश गोलंदाजी सुरुवात करतोय संदेशसाठी. सुरेख चेंडू तेच तर चेंडू निघून जातो यष्ट्यांच्या मागे. फुटवर्क बघायला मिळालं नव्हतं. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि फलंदाजी करताना फुटवर्क जर नसेल तर काही कामाचं नाही. प्रकाश
शॉर्ट पूल ॲलिमेशन मिळालं नव्हतं. चेंडू कार्पेटच्या सहाऱ्याने जातोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. धाव मिळेल फक्त आणि फक्त एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 14. 6वी स्पर्धा नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून आपण पाहतोय. कोरोनाचं संकट नक्कीच जाणवलेलं आहे नवीन 40+ क्रिकेट संघटनेला. 13 ते 14 दरवर्षी स्पर्धा होत असतात. मात्र यावर्षी आपण पाहतोय फक्त आणि फक्त 6वी स्पर्धा. मात्र ज्याही 6 स्पर्धा झालेल्या आहेत त्या एकाहून एक सरस स्पर्धा झालेल्या आहेत आणि त्याच्यावर कडी केलेली आहे सभापती चषकाने. ओहो, यावेळी मात्र चेंडूला खेळून काढलेलं आहे लॉंगॉन क्षेत्रामध्ये. खराब क्षेत्ररक्षण. असं क्षेत्ररक्षण तुम्हाला वाचवू शकत नाही पराभवापासून. शिवाजी भुरे यांच्याकडून हे क्षेत्ररक्षण झालेलं आहे. खराब क्षेत्ररक्षण आहे आणि या चौकाराने धावसंख्या 18 वर पोहोचलेली आहे. जिंकण्याचा जर विचार केला तर अजूनही 23 धावांची आवश्यकता. संदीप ऑन स्ट्राईक. प्रकाश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. नो मीन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एक धाव निश्चित मिळेल. धोका उचललेला नाहीये. दोन्ही फलंदाजांनी आरामात एक धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 19. या सीझन मधील एक अतिशय चांगली स्पर्धा झाली होती कुंतीबाई चषक, जी स्पॉन्सर केली होती निलेशजी जोशी आणि गावदेव वडुनगर संघाने. त्या स्पर्धेमध्ये नंदकिशोर खारबाव ए संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचला होता आणि अंतिम फेरीमध्ये जयदुर्गा सुरई संघाने या संघाला पराभूत केलं होतं. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. बघायचं क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेल सुटला जातोय. जीवनदान मिळतोय आणि दुसरी धाव पूर्ण. या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 21. उमेशजी पाटील या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी चेंडूंची व्यवस्था केलेली आहे, सर्व बॉल स्पॉन्सर केलेले आहेत, उमेशजी पाटील या क्रीडा नगरीमध्ये या मान्यवर कक्षामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. क्रिकेटसाठी महत्त्वाचं काय असतं? मैदान, स्टंप्स, बॉल्स आणि खास करून चेंडू. आणि हे चेंडू आम्हाला उमेश बॅट्स आणि नक्कीच हे चेंडू आम्हाला उमेश पाटील यांनी स्पॉन्सर केलेले आहेत. 500 रुपयांचं पारितोषिक आमच्याकडे जे जमा केलेलं आहे त्या प्रेक्षकांना विनंती असेल आपण ते घेऊन जायचं आहे, कारण आपण ज्या फलंदाजावर हे पारितोषिक लावलं होतं भरतजी चौधरी, मात्र ते बाद झालेले आहेत. 2 षटकं संपलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावर लागलेले आहेत. उर्वरित 2 षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय आपल्यापर्यंत घेऊन येत आहेत आमचे सहकारी समालोचक कांबळी सर. धन्यवाद ज्ञानेश्वर जी. बचे हुए 2 ओवरों में 20 रनों की आवश्यकता. 10 की औसत से आपको रन बटोरने पड़ेंगे सभी बचे हुए बल्लेबाज को. क्रीज पर डटे हुए 2 बल्लेबाज. कदमों का इस्तेमाल, फुल टॉस को जो तब्दील किया, गेंद जाती इस सीमारे का बाहर 6 रनों के लिए. बढ़िया यहां पर शॉट, मानो कि बल्ले से निकलकर 6 रनों की उस पर मोहर लग गई थी इस गेंद पर. 6 रन.
अगर गेंदबाज को और फील्डिंग करते हुए टीम को अगर इस मैच में वापसी करनी हो, कृपया चेंडू द्या। तो बचे हुए कुछ इस ओवरों में, ओवर की गेंदों में कुछ करिश्मा दिखाना बहुत ही जरूरी है गेंदबाज को। 11 गेंद और 14 रनों की आवश्यकता। आसान सा लग रहा है, लेकिन क्रिकेट अनिश्चितताओं का खेल। आखिरी गेंद तक इस किसी भी मैच का रिजल्ट बताना ना समझी होगी। 11 गेंद और 14 रन, जरूर कुछ करिश्मा दिखाना पड़ेगा गेंदबाज को अगर इस मैच में वापसी प्राप्त करनी हो तो। शॉर्ट पिच गेंद, फिर से वही नतीजा, 6 रन। बढ़िया बल्लेबाजी। और मुझे तो लग रहा है कि खाली औपचारिकता बची इस मैच में। सिर्फ और सिर्फ 8 रनों की आवश्यकता बची हुई 10 गेंदों पर। संदीप पाटीलने जर हा सामना जिंकू दिला तर संतोष पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक। कृपया माफ करा, 1-0 कमी, 200 रुपये। फिर से एक बार गेंद जाते हुए सीमा रेखा बाहर, 4 रनों के लिए। बढ़िया बल्लेबाजी का मुजाहरा। सिर्फ और सिर्फ 4 रनों की आवश्यकता औपचारिकता बची इस मैच में। वन साइड कर दिया इस बल्लेबाज ने, होनहार बल्लेबाज। फिर से एक बार गेंद आती हुई समालोचक कक्ष पे, 6 रनों के लिए। बढ़िया यहां पर बल्लेबाजी का मुजाहरा। बेस्ट ऑफ लक संदीप।